आपण मायक्रोमीटरचा डिस्काउंट या विषयावर माहिती घेत आहोत। डिस्काउंटलाच अल्पमातांक असे सुद्धा म्हणतात। म्हणजेच एखाद्या सूक्ष्ममापक साधनाच्या द्वारे घेण्यात येणारे कमीत कमी माप यास आपण डिस्काउंट असे म्हणतो। याचे उदाहरण पाहायचे ठरले तर जसे की आपल्या घरातील भिंतीवर किंवा आपल्या हातामध्ये जे घड्याळ असतं त्या घड्याळाच्या विषयी आपण माहिती घेऊ। घड्याळामध्ये साधारणतः 3 काटे असतात। त्यामध्ये तास काटा, मिनिट काटा व सेकंद काटा। मात्र त्यामध्ये तास काटा ही तासाची वेळ दर्शवतो, तर मिनिट काटा ही मिनिटाची वेळ दर्शवतो, तर सेकंद काटा ही 1 सेकंद इतक्या सूक्ष्मतेमध्ये त्या ठिकाणी वेळेची गणना करतो किंवा मोजमाप करतो। म्हणून घड्याळाच्या 3 काट्यापैकी सर्वात कमीत कमी वेळ दर्शवणारा काटा हा सेकंद काटा होय व त्या काट्याची सर्वात सूक्ष्म हालचाल ही 1 सेकंद होते। म्हणून घड्याळाच्या आपल्या हातातील घड्याळ किंवा भिंतीवरील घड्याळाची डिस्काउंट हा 1 सेकंद होय। याप्रमाणे एखाद्या सूक्ष्ममापक साधनाच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण एखाद्या जॉबचं मोजमाप घेत असतो त्यावेळेस त्या सूक्ष्ममापक साधनाची अचूकता यावर आपणास लक्ष देणे गरजेचे आहे। जसे की आपण मायक्रोमीटरच्या डिस्काउंटचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मायक्रोमीटरच्या थिंबलच्या परिघाचे समान 50 भाग केलेले असतात। आता जेव्हा आपण मायक्रोमीटरचे पूर्ण 50 भाग फिरवतो म्हणजेच थिंबल त्यावेळेस 1 फेरा पूर्ण करतो। या 50 भागापैकी 1 भाग फिरवला तर स्पिंडलची हालचाल किती सूक्ष्मतेत होते यालाच त्या मायक्रोमीटरचा डिस्काउंट असे म्हटलं जातं। मेट्रिक मायक्रोमीटरच्या स्पिंडलवर व बॅरलला आतून 25 मिलीमीटर एवढे अंतर घेऊन त्याचे समान 50 थ्रेड पाडलेले असतात। म्हणजे 1 मिलीमीटरमध्ये साधारणतः 2 थ्रेड पाडलेले असतात। म्हणून त्या थ्रेडचा पिच हा अर्धा mm किंवा 1/2 mm इतका येतो। अंततः हा स्पिंडल थिंबलला फिट केलेला असतो व थिंबल फिरवला की स्पिंडल पण त्याच्याबरोबर मागे किंवा पुढे फिरतो। थिंबलच्या परिघाचे समान भाग केलेले असतात व ते 50 भाग 5 मिलीमीटरच्या अंतराने दर्शवलेले असतात। जसे 0, 5, 10, 15, 40, 45 व 50च्या जागेवर परत 0 येतो। अशा प्रकारे थिंबलचा एक पूर्ण फेरा फिरवला म्हणजे ते 50 घरे फिरतो व तो पिचशी संबंधित असल्यामुळे त्याच्या पिच इतके अंतर फिरतो किंवा चालतो। आता यामध्ये आपण पिच म्हणजे काय ते जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर एका आट्याच्या शिरोबिंदूपासून त्याच्या लगतच्या आट्यापर्यंतच्या शिरोबिंदूपर्यंतचे लंबांतर म्हणजे पिच होय। आता आपणास डिस्काउंट काढायचा असेल त्यावेळेस थिंबलच्या 50 भागापैकी 1 भागाची किंमत काढणे या ठिकाणी गरजेचे होय। म्हणून थिंबल एका पूर्ण फेऱ्यात 50 भाग फिरतो तर 50 भाग पैकी 1 भाग फिरवल्यास थिंबलची हालचाल किती होईल ते आपण पाहू। तर 1/2 गुणिले 1/50 बरोबर 1/100। आता यामध्ये 1/2 हे पिचची किंमत आहे तर 1/50 हे थिंबलच्या 50 भागापैकी 1 भागाची किंमत आहे। म्हणून 1/2 गुणिले 1/50 बरोबर 1/100 किंवा 0.01 mm इतकी होय। म्हणजेच मायक्रोमीटरच्या साहाय्याने आपल्याला कमीत कमी थिंबलच्या 50 भागापैकी 1 भाग ही त्याची कमीत कमी हालचाल होय व 1 भागाची किंमत 0.01 mm किंवा 1/100 इतकी येते। म्हणून मायक्रोमीटरचा हा 0.01 mm हा मेट्रिकमधील डिस्काउंट होय। धन्यवाद।